नमस्कार, प्रियांकास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण गुढीपाडवा विशेष अशी बटाट्याची भाजी एकदम चमचमीत कशी बनवायची ते पाहणार आहोत। भाजी एकदम मस्त आहे, तर तुम्हाला रेसिपी आजची नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर आजच्या या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण साहित्य पाहणार आहोत। इथे मी मोठ्या आकाराचे 3 बटाटे कुकरला चांगले शिजवून घेतलेले आहेत। 2 शिटा करून घेतलेल्या आहेत। खूप जास्त बटाटे शिजवायचे नाहीत, त्यानंतर त्याची सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आलं लसूण आणि मिरचीची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले। अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यांनी 2 मिरच्या वापरल्या। त्यानंतर चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, हळद, मोहरी आणि जिरं वापरायचं आहे। तर हे सर्व आपण साहित्य वापरणार आहोत। एकदम चमचमीत भाजी तयार होते। भाजीला सुरुवात करूयात। इथे मी कढई घेतली, यामध्ये घेऊयात 2 ते 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये राई घालून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। मोहरी आणि जिरं चांगलं भाजलं गेलं पाहिजे। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मोहरी आणि जिरं पटकन करपू शकतं। आता आपण यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि याला चांगले परतून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप जास्त ब्राऊन करायचं नाही। तर इथे मी कांदा अगदी 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहे। याला हलकासा गुलाबी कलर आला पाहिजे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तर इथे 2 मिनिटांमध्ये कांद्याला हलकासा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये आलं लसूण आणि मिरची जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले। अगदी पेस्ट करायची नाही। याला देखील आपण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। आल्याचा जो कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे। तर याला 2 मिनिटे सतत हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। तुम्हाला जर लसूण आणि कांदा चालत नसेल तर तुम्ही स्किप देखील केलात तरी देखील चालेल। तर इथे आपण हा कांदा आणि बाकीचे जिन्नस चांगले 2 ते 3 मिनिटे परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात। हळद घातल्यावर गॅसची फ्लेम थोडी लो करायची, नाहीतर हळद पटकन करपू शकते। हे सर्व जिन्नस चांगले परतून झाले की आपण यामध्ये जे शिजवून घेतलेले बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊयात। तुम्हाला जर कांदा आणि लसूण चालत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। बटाट्याच्या फोडी घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात। ही भाजी एकदम चमचमीत आणि झटपट देखील तयार होते। तुम्ही गुढीपाडव्यासाठी यासोबत पुरी खाण्यासाठी बनवू शकता। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात। ही भाजी रेग्युलर जरी तुम्ही बनवला तरी एकदम मस्त अशी तयार होते, एकदम चमचमीत तयार होते। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीरचा वापर थोडासा जास्त करायचा, या भाजीमध्ये खूप छान चव येते। आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात। भाजी चांगली मिक्स करून झाली की आपण यावर एक झाकण ठेवून याला अगदी 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। खूप जास्त देखील झाकण ठेवून शिजवायचं नाही, कारण आपण बटाटे आधीच शिजवून घेतलेले आहेत, नाहीतर भाजी तळायला देखील करपू शकते। तर यावर झाकण ठेवून अगदी 1 ते 2 मिनिटाची वाफ काढून घेऊयात। तर मी ते अर्धवट झाकण ठेवलेलं आहे। इथे 2 मिनिटं झालेली आहेत। भाजी चेक करूया, एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। येत्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की ही बटाट्याची भाजी यासोबत पुरी बनवून पहा, 1 नंबर अशी भाजी तयार होते। तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे, 1 नंबर अशी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी सर्व करण्यासाठी घेणार आहोत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्रियांकास किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर आज आपण ही गुढीपाडवा विशेष अशी बटाट्याची भाजी बनवली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।